नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 25 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जर पाहिले तर मान्सूनने काल मुंबईमध्ये प्रवेश केला होता. मुंबई झाल्यानंतर मान्सूनने आज संपूर्णपणे महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण संपूर्ण विभागामध्ये मान्सूनने चांगली प्रगती करून आज संपूर्णपणे महाराष्ट्र व्यापलेला पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त पूर्व बाजूलाही मान्सूनने आज चांगली प्रगती केली. मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल, त्याचबरोबर छत्तीसगड, बिहार, झारखंड या भागामध्येही मान्सूनने चांगली प्रगती केली. गुजरातचा पहिला गुजरातचा दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये दादरा नगर हवेली असेल आणि सुरत, वलसाड, नवसारी या ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मान्सून पूर्व बाजूला म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा बहुतांश भाग कव्हर करण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम बाजूचा विचार केला, पश्चिम बाजूला मान्सून थोडंसं पुढे सरकल्यानंतर म्हणजे गुजरातचा जो दक्षिण भाग असेल या भागावरती सरकल्यानंतर काही अंशी या ठिकाणी मान्सूनला ब्रेक पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र जे राजस्थानमधील जे वारा येते त्या वाऱ्याचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र राज्यामध्ये मान्सून सक्रिय आहे. राज्यात कोणताही प्रभाव या वाऱ्याचा आपल्याला पाहायला मिळणार नाही. राज्यात आता संततधार पाऊस, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं ना, आज दिवसभराचं जर पाहिलं तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश अशा काही ठिकाणी असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. कोकण किनारपट्टीचा दक्षिण भाग असेल, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला. मुंबईमध्ये आज सकाळी 9:30 ते 10 पर्यंत मान्सूनचा पाऊस चांगला झाला. त्याच्यानंतर मान्सूनने काही अंशी ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. मात्र ढगाळ वातावरण काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त खानदेश आणि विदर्भाचा पश्चिम भाग, मराठवाड्याचा उत्तरी भाग असेल या ठिकाणी आज जोरदार पाऊस पाहायला मिळालेला आहे. सध्या सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं तर मान्सूनची ऑफशोर ट्रप आहे, ती ऑफशोर ट्रप आता लवकरच येण्याची दाट शक्यता, कारण की पूर्व बाजू असेल आणि पश्चिम बाजू ज्याला दोन्ही वरती जाईल त्याला कोकण किनारपट्टीला एक ऑफशोर ट्रप तयार होते. या ऑफशोर ट्रप ज्याला ऍक्टिव्ह झाल्यानंतर मात्र कोकणाचा बहुतांश भाग, पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेज नुसार जर पाहिलं तर विदर्भाचा संपूर्ण पश्चिम बाजू असेल, याच्यामध्ये वाशिम असेल, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा संपूर्ण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतो. यवतमाळमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त पूर्व बाजू जर पाहिला, पूर्व भागामध्ये वातावरण स्वच्छ असेल. मराठवाड्याचं हिंगोली असेल, परभणी, नांदेडचा उत्तर भाग असेल, जालना, संभाजीनगर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. बीड असेल, याचबरोबर धाराशिव, लातूर या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात पावसाची दाट शक्यता, काही ठिकाणी एकदम लाईट रेन पडण्याची दाट शक्यता. याच्या व्यतिरिक्त सोलापूरचा उत्तर भाग असेल, करमाळा असेल, सोलापूरचा उत्तर भाग म्हणजे उत्तर सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र दक्षिण भाग असेल या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. सांगलीमध्ये पूर्व बाजून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. याच्याबरोबर उत्तर तासगावचा पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आज पाहायला मिळेल आज रात्री. याचबरोबर साताराचा बहुतांश जो घाटमाथे भाग असेल त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. पूर्वेला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूप पाऊस. पुण्याचं पाहिलं, पुण्यामध्येही फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळते. अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. दक्षिण भाग जर पाहिला या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त खानदेशचा जर पाहिला, जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त धुळे, नंदुरबार या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नाशिकचं पाहिलं, नाशिकमध्येही हलक्या स्वरूपात संततधार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मान्सून हा संपूर्ण भाग कव्हर केलाय, त्यामुळे या ठिकाणी संततधार पाऊस पाहायला मिळतोय. पालघरमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सध्या पाऊस नाहीये, मात्र आज रात्री नंतर परत येतं त्या ठिकाणी पाऊस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये रायगडच्या उत्तर भागामध्ये हलक्या, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही ठिकाणी संततधार, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त आज रात्री उद्या रात्रीपर्यंतचा पावसाचा अंदाज जर पाहिला, कोकण किनारपट्टीचा पश्चिम भाग असेल, सपाट भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस असा सुरू होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जो कोकण किनारपट्टीचा पूर्व बाजू असेल म्हणजेच सिंधुदुर्गचा सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, याचबरोबर रत्नागिरीचा देवरुख, चिपळूण, खेड हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. रायगडचा दक्षिण भाग, रोहा, माणगाव, पेन, अलिबाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. तसेच ठाण्याचा जो पश्चिम भाग असेल, भिवंडी, ठाणे, कल्याण, उल्हासनगर असेल, मुंबई शहर असेल, उपनगर असेल या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांनी पाहायला मिळणार आहे. पालघरचा उत्तर भाग असेल, वसई, जव्हार, मोखाडा, याचबरोबर वाडा, वसई या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला
पाठीमागच्या 2 दिवसात सांगलीचा भाग असेल, सोलापूरचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे, मिळालेला नाही. मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये सांगलीचा पूर्व भाग असेल, याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. कारण की जे सध्याची कंडिशननुसार जर पाहिलं, सध्या जळगाव, धुळे असेल, अकोला असेल, अमरावती या ठिकाणी आज रात्री जोरदार पाऊस पाहायला मिळतोय. हे जे ढग पुढे सरकतील त्यावेळेला कर्नाटकच्या दक्षिण भागात जे सध्या ढग आहे, आज अरबी समुद्रात जे ढग आहे, ते ढग उत्तरेला सरकणार आहे. त्या ढगाच्या प्रभावामुळे या ठिकाणी आपला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला एक दिवस दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. कोल्हापूरचं जर पाहिलं तर शाहूवाडी, हातकणंगले, पन्हाळा, कोल्हापूर शहर हलक्या स्वरूपात पाऊस, बुद्रगड, गडिंग्लज, आदरा, चंदगड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस, सांगली जिल्ह्याचा जत असेल, कवठेमहांकाळ या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मिरज, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. वाळवा असेल, याचबरोबर पलूस असेल, शिराळा तालुका या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपाच्या सरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्याचा दहिवडी, वडूज, फलटण जोरदार स्वरूपाचा पाऊस, कराड, पाटण, कोरेगाव, शिरवळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, सातारा, महाबळेश्वर असेल या ठिकाणी जोरदार एक दोन दुसऱ्या स्वरूपामध्ये, काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त पुण्याचं जर पाहिलं, पुण्याचं बारामती, इंदापूर जोरदार स्वरूपाचा पाऊस, दौंड, शिरूर, पुणे शहर असेल हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, पौंड, राजगुरुनगर, घोड, जुन्नर या ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगरचं जर पाहिलं, अहिल्यानगरचा श्रीगोंदा, कर्जत जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस, पारनेर, नगर, पाथर्डी, शेवगाव हलक्या स्वरूपाचा पाऊस, अकोले, संगमनेर, राहुरी, नेवासा या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचा आपण जर पाहिलं, सोलापूरचा मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. सोलापूर शहर असेल, उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, करमाळाचा भाग असेल, म्हाडाचा भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची ही दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यात लातूर, धाराशिव संपूर्ण जिल्हा, बीडचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व तुरळक स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. खांद्याचं जर पाहिलं, खांद्याची जळगावचा पूर्व भाग असेल, जळगाव, जामोद, भुसावळ, जामनेर, जावळ, यावळ, चोपडाचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त पश्चिम बाजू, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी संततधार पाऊस पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे. काही ठिकाणी ड्राय वेदर पाहायला मिळू शकतं. याच्या व्यतिरिक्त आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा यवतमाळचा दक्षिण भाग असेल, मोरगाव, वणी, चंद्रपूर, राजुरा, भद्रावती या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये जोरदार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त यवतमाळ संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा दक्षिण भाग, गडचिरोली दक्षिण भाग, वर्धा पश्चिम, अमरावती, अकोला, वाशिम संपूर्ण आणि संपूर्ण बुलढाणा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस मात्र संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भंडारा, गोंदिया हलक्या स्वरूपाचा पाऊस, नागपूरचा दक्षिण भाग असेल, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा उत्तर भाग या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. काही ठिकाणी ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त IMD भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी यवतमाळ, चंद्रपूर, लातूर, धाराशिव, पुणे पूर्व, सातारा पूर्व या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त बीड असेल, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी येलो अलर्ट आहे. जोरदार ते मुसळधार पावसाचे संकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे असेल, याचबरोबर पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर असेल, नाशिक पूर्व, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट आहे. त्या ठिकाणी लाईटनिंग, थंडरस्टॉर्म काही प्रमाणामध्ये पाऊस ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता मान्सून आलाय, लाईटनिंग, थंडरस्टॉर्मचं प्रमाण हे कमी होईल, मात्र संततधार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल आणि ही माहिती तुम्हाला जर आवडत असेल किंवा या माहितीचा तुम्हाला काय उपयोग होत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या जे व्हॉट्सअप ग्रुप असेल यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.